आणि ज्या जागेमध्ये आपल्याला वास्तू बांधायची त्या जागेमध्ये केस हाड या वस्तू निघाल्या नाहीत पाहिजे. तुम्ही म्हणता ना आता या काय काय ठिकाणी जागाच 1-1 कोटी रुपये गुंठतायत, मग त्या जागेत जर हाड निघाली केस निघाली मग घर ती जागा का विकायची का? तसं नाही. तर काही शास्त्रामध्ये काही संस्कार सांगितले, काही काही गोष्टी कशा कशाने पवित्र होतात. मग हे दोष आहेत सर्व. मग हे दोष घालवण्यासाठी जागा नाही सोडून द्यायची, त्याच्यासाठी शास्त्राने सांगितलं जो वास्तुशांती विधी तो जर केला तर हे सर्व दोष निवृत्ती होतात. विठाला म्हणून वास्तुशांती करायची. कारण कर्मशास्त्र आहे, कर्मामध्ये थोडी जरी चुकी झाली तरी दोष लागतो. कर्म धर्म नव्हती सांग पुण्या अंगे पतन. कर्मशास्त्र कर्मामध्ये थोडीफार जर चूक झाली तर त्याचा दोष लागतो. म्हणून त्या कर्माच्या दोषाच्या निवृत्ती करता भगवंताचं नामस्मरण सांगितले महाराज. तेने सकळा सिद्धे जगे झाले पूर्ण काम. तेने सकळा सिद्धे जगे झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. अर्थात या कर्मशास्त्राला जर पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण केलं जातं. म्हणून ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनातील मूलभूत 3 गरजा सांगितल्यात. कोणत्या कोणत्या? निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान गोपी गुहा आश्रमाशी स्थान. बालाजी महाराजांनी प्रमाण दिलं. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाचे स्थान कोपी गुहा. माणसाला जीवन जगण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता आहे. पहिले अन्न, वस्त्र आणि निवारा. घर हे माणसाच्या जीवनातील एक घटक आहे महाराज. संसारिकाला घर लागतंय आणि संन्यासाला लागत नाही का? संसारिकापेक्षा संन्यासी लोकांचे आश्रम मोठमोठे आहेत, कोटी रुपयाच्या बिल्डिंग. संसारिकाला घर लागतं, त्यात विशेष काय? कारण नाथ महाराज म्हणतात घराची गरज काय? भागवतामध्ये आलेला विषय. घर माणसाला कशासाठी असावं, का घर बांधायचं? साधं माणसाला जर म्हटलं काय चाललंय तुमचा धंदा उद्योग, ते म्हणतात काय ना आता पोरग लग्नाला आले घर बांधायलो. म्हणजे पोराचं लग्न करायचं असेल काय लागतंय बापू? घर लागतंय. नाथ महाराज म्हणतात त्या गृहाची गृहसिद्धी धनधान्य पाहिजे अवधी. घर पाहिजे आवश्यक भोगार्थ देक स्त्रियेच्या. लग्न जरी करायचं असेल तरी घराची गरज आहे. घराची गरज काय? माणसाची ओळख सुद्धा एक घर आहे. एकाच गावात जर 2-3 नावाचे माणसं असेल, एकाच माणसाचं नाव 2-3 असते तेच नाव, अर्थात रामभाऊ. छोटेवाडीमध्ये म्हणले आम्हाला रामभाऊच्या घरी जायचे, पण गावामध्ये जर 3-4 नावाचे एकच आहेत, 4-5 जण आहेत एका नावाचे, तर माणसं म्हणतात नेमकं कोणते रामभाऊ? म्हणतात नाही का त्यांना आता बंगला बांधलाय. ही माणसाची काय झाली? ओळख झाली. घर ही माणसाची ओळख आहे. आणखीन सांगतो, घर हे माणसाला लागणारी आवश्यक गोष्ट आहे. कारण घराने माणसाची ओळख होते आणि घर हे गरजेचंच आहे. ज्ञानोबा म्हणतात संन्यासी असला ब्रह्मचारी जरी असला त्याला सुद्धा घर लागतंय. ऊन वारा पाऊस थंडी याच्यापासून बचावासाठी घर लागतंय ना. सांगे वात वर्षा आतप धरे ऐसे अभ्र छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानोबाच्या काळात 3 मजली घरं होते. त्रिमाळिके धवळारे करावी का. म्हणजे ऊन वारा पाऊस यांच्यापासून बचाव करण्यासाठी संन्यासाला सुद्धा घर लागते. मग संसारिकाने घर का बांधू नये? कारण घराशिवाय माणसाला किंमत नाही. कारण या जगामध्ये जर घर आता सध्या तर महाराज घरदार चांगले असल्याशिवाय पाहुणे सुद्धा घराकडे बघत नाहीत. पोरग लग्नाला असू द्या, माणसं काय म्हणतात आधी काय पाहिजे? घर पाहिजे. घर ही प्रत्येकाची ओळख आहे महाराज. पण त्या घरामध्ये त्यातली त्यात विशेष भजन नामस्मरण घरातील माणसं हे सात्विक असले तर अजून त्याच्यामध्ये आनंद आहे. विठाला आणि आमच्या बापूंचा परिवार म्हणजे सर्व पारमार्थिक परिवार आहे. आमचे आदरणीय
कैलास भाऊ हे सुद्धा मला वाटतं भाऊंकड पकवा शिकण्यासाठी होते. म्हणजे पारमार्थिक घराणा आहे म्हणूनच वास्तुशांती दिवशी कीर्तन ठेवण्यात आले. मला नसतं वास्तुशांतीला तिकडे मावळा ह्याच्यात गेलं तर बायानाची ते कोण आणतात प्रसिद्ध गौतमी पाटील. पण हा घराणा सांप्रदायिक असल्यामुळे इथं कीर्तन ठेवलं. आणखीन तुम्हाला सांगतो, माणसाचं समाधान कधी बिघडतं? नुसत्या घराच्या 4 भिंती झाल्या म्हणजे घर नाही. त्या घरामध्ये काय पाहिजे ऐका. कबीरदास महाराज म्हणतात माणूस घर बांधलंय पण घरात समाधानी कधी राहतो? 4 गोष्टीची त्याला अनुकूलता लागती. पहिली, घरात राहत असताना त्या माणसाचं शरीर निरोगी असलं पाहिजे तर त्याचं जीवन समाधानी बनतं. दुसरी गोष्ट, घरामधले जे माणसं आहेत ते प्रत्येक जण आपापल्या कार्याच्या ठिकाणी जागृत असले पाहिजे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, घरामध्ये असणारी पत्नी ती पतिव्रता पाहिजे, त्यावेळेस समाधान लाभतं. आणि घरामध्ये असणारे आपले जे मुलं आहेत, अपत्य आहेत, ते आज्ञाधारी पाहिजे तर माणसाला समाधान लागतं. विठाला कबीरदास महाराज म्हणतात ह्या 4 वस्तू माणसाला जर प्राप्त झाल्या तर हा पृथ्वीवरचा स्वर्गच आहे महाराज. पहिला स्वर्ग सुंदर काया, दुसरा स्वर्ग घर में माया, तिसरा स्वर्ग पत्नी हो प्रतिव्रता नारी, चौथा स्वर्ग पुत्र हो आज्ञाधारी. मुलं आज्ञाधारी पाहिजेत, बायको पतिव्रता पाहिजे, घरातले माणसं प्रत्येक जण आपापल्या कामाच्या ठिकाणी जागृत पाहिजेत आणि शरीर निरोगी पाहिजे. हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आता प्रत्येकाचंच महाराज 50-55 झाले की प्रत्येकाला एक बिमारी गुडघ्याची. असा माणूस नाही की म्हणणार ना माझे गुडघे दुखायला नाहीत म्हणून. शरीर निरोगी ही मोठी संपत्ती आहे तर माणूस समाधानी. अहो कीर्तनात बसायचं झालं, गुडघ्यानं बसू दिलं तर बसताना आपा, गुडघे जर नाही बसू दिले माणूस बसू शकत नाही. म्हणून या 4 गोष्टी सुद्धा घरामध्ये आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजे. 4 भिंती म्हणजे घर नाही, ह्या 4 अवस्था माणसाला प्रत्येकाला मिळाव्या तर माणूस समाधानी लाभत असतो. आणि त्यातली त्यात जर घर बांधलं त्या निमित्ताने वास्तुशांती, आणि वास्तुशांतीच्या नंतर हा कीर्तनाचा उत्सव. कारण वास्तुशांती करत असताना देवबाप्पाकडून किंवा कर्म करणाऱ्याकडून किंवा कर्मकर्त्याकडून थोडीफार जरी चुकी झाली तर त्याचा दोष लागत असतो. दोष किती लागतो? नाथ महाराज म्हणतात कर्म करत असताना साधा देवबाप्पा जर म्हणले आज मनाला पाणी घ्या तर ते पाणी किती घ्यावं? उडीत भिजेल इतकंच पाणी घेतलं पाहिजे. जर कमी जास्त झालं तर दारू प्यायलाच पाप लागतं. मग तुम्ही म्हणता न केलेलंच बरं. कर्मी आचमन करावे, मास मात्र जळ घ्यावे, न्यून अधिक त्वासवे, दोष पावे सुरापान सम. हे कर्म करत असताना हे अडचणीत. अहो काय ठिकाणी ब्राह्मण सुद्धा नीट मंत्र म्हणत नाहीत. काल आमच्या बालाजी महाराजांनी घराची वास्तुशांती केली. तो एक देव बाप्पा असे होते, मंत्र तर येतच नव्हते पण भिंतीम तुपाताम टिपकाम देतम. हे का संस्कृत झालं का काय झालं? आम्हाला वेळ लागा नेमकं काय म्हणाले ते. ब्राह्मणाकडून मंत्र म्हणत असताना सुद्धा काही चुका होत्यात, कर्मकर्त्याकडून सुद्धा काही चुका होतात. पण त्या चुका दुरुस्तीसाठी भगवंताचं नामस्मरण अर्थात कीर्तन भजन केल्या जातं. विठ्ठल सुंदर अशी वास्तू बांधलेली आहे आणि त्या निमित्ताने हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. महाराज कोणत्या का निमित्तानं होईना गावात नामस्मरण झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी सर्व गुणीजन मंडळी आहेत. कारण कीर्तन म्हटलं की एकट्याला मेळ लागत नाही महाराज. एकल्याचा नवी खेळ मनवणी मेळ मेळविला. बापू थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. टाळकरी महाराज गुणीजन मिळणं सध्या लय अवघड झाले, चांगले मिळणं. म्हणून सुंदर असे आमचे बालाजी महाराज आमच्या कधी हाती लागतील पण योगायोग आलेले होते गावाकडे. म्हणलं आटले रिकामे तर चला ते म्हणले येऊ म्हणजे काय करा. बालाजी महाराजांची उपस्थिती आहेत, सर्व भजनी मंडळी आहेत. आपल्याकडे 1 तास टाइम उरलेला आहे. अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबराय यांचा. तुकोबराय या अभंगातून आपल्या विश्वासाचं ठिकाण सांगतात. बघा, परमार्थ असो किंवा प्रपंच असो, परमार्थ जरी करायचा झाला आणि संसार जरी करायचा झाला तरी दोन्हीकडे विश्वास पाहिजे. बायकोचा नवऱ्या विश्वास पाहिजे आणि नवऱ्याचा बायकोवर, पती पत्नीचा दोघांचा विश्वास असल्याशिवाय त्यांचा सुद्धा प्रपंच कडेला जात. तसंच आहे महाराज, साधा संसार जर विश्वासाशिवाय होऊ शकत नाही तर परमार्थ सुद्धा तसंच आहे महाराज, विश्वासाशिवाय होऊ शकत नाही.
संसारामध्ये भांडवल लागतं, तसं परमार्थामध्ये बी भांडवल आहे. संसार करत असताना, प्रपंच करत असताना एखाद्याला व्यवसाय टाकायचा, धंदा टाकायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा भांडवल आहे. काय लागते भांडवल? पैसा. पैशाशिवाय कुठलाच व्यवसाय होत नाही. आता बापून एवढी वास्तू शांती बांधली, ही का फुकट झाली का? पैसा शिवाय ना. संसारामध्ये धंदा टाकायचा असेल तर पैसा हे भांडवल आहे. तसं परमार्थ रूपी जर तुम्हाला व्यापार करायचा असेल, त्याच्यासाठी सुद्धा भांडवल आहे महाराज. परमार्थासाठी काय भांडवल आहे? तुकोबारा म्हणतात, परमार्थ करायचा असेल तर विश्वास हे भांडवल आहे महाराज. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील देवास, पुढती सोत सेवेची. तुकोबारा म्हणतात, भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थासाठी विश्वास हे भांडवल लागतं. परमार्थ विश्वासाशिवाय होऊ शकत नाही आणि संसार सुद्धा विश्वासाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तुकोबरा या अभंगातून आपल्या विश्वासाचं ठिकाण सांगतात. कारण विश्वास हा मुख्य आहे. श्रद्धा वेगळी आणि बालाजी महाराज विश्वास वेगळा. श्रद्धा ही येणारी जाणारी असते, पण विश्वास हा अजन्म असतो. श्रद्धेचा जन्म आहे. अहो, एखाद्या महाराजावर एखाद्या माणसाची श्रद्धा असते, त्यांच्या घरी जाणं येणं असतं, पण काही गोष्टीमुळे जर दोघांचं खटकलं आणि एखादा जर विचारलं, का हो म्हणे आता ते महाराज तुमच्या घरी येत नाहीत, सध्या तुम्ही त्यांच्याकडे जात नाहीत, तो म्हणतो आमची त्यांच्यावरची श्रद्धा काय झाली? कमी झाली किंवा संपली म्हणतो. म्हणजे श्रद्धा येणारी जाणारी आहे, पण विश्वास हे अजन्म तत्व. गोस्वामी तुलसीदास रामायणामध्ये भगवान शंकराला आणि पार्वती आईसाहेबाला ही उपमा दिली. पार्वती आईसाहेबाला श्रद्धेची उपमा दिली आणि भगवान शंकराला विश्वासाची उपमा दिली महाराज. हरी भवानी शंकरो वंदे, श्रद्धा विश्वास स्वरूपिनो. तुमच्या रामायणातला विषय बरोबर आहे ना? भवानी शंकरो वंदे, श्रद्धा विश्वास स्वरूपिनो. अर्थात भगवान शंकर हे विश्वास आहेत आणि पार्वती आई साहेब ह्या श्रद्धा आहेत. कारण श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास हे अजन्म तत्व आहे. पर्वताची म्हणून पार्वतीचा जन्म आहे. मला सांगा, भगवान श्रीकृष्णाच्या आई वडिलाचं नाव काय? काय नाव आहे? माझ्या मंडळ वसुदेव देवकी. प्रभू रामचंद्राचं दशरथ कौशल्या. म्हणजे या दोघांच्या आई वडिलाचे नाव सांगता येतात, या दोघांचा जन्म सांगता येतो. जर एखाद्याला विचारलं भगवान श्रीकृष्णाचा जन्म सांगा, तर श्रावण वद्य अष्टमी. भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. पण भगवान भोलेनाथाचा जन्म सांगू शकतं का कोणी? कधी झाला? भगवान शंकराच्या आई वडिलाचं नाव मातू पितू हिना. म्हणजे अजन्म तत्व आहे महाराज. श्रद्धा येणारी जाणारी, पण विश्वास हे अजन्म तत्व आहे. म्हणून परमार्थासाठी मुख्य लागणार आहे ते विश्वास. विठाला मग जर परमार्थ करायचा असेल तर विश्वास पाहिजे. असंच एका साधकाच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला परमार्थ करायचा आहे, पण विश्वास नेमका कोणावर ठेवावा हे त्याच्या लक्षात आलं. कारण सध्या परमार्थ करत असताना महाराज कोणावर विश्वास ठेवून परमार्थ करायचा नाही. कारण या जगामध्ये जर विश्वासच ठेवायचा असेल तर एक तर संतांवर ठेवायचा, नसता देवावर ठेवायचा. इतरांवर विश्वास जर ठेवला तर तुमचा परमार्थ कडीला जाईनच याची शाश्वती नाही. त्या साधकाच्या लक्षात आलं, त्याला वाटलं कोणीतरी जगद्गुरु तुकोबराय हे देहू गावात राहतात. तुकोबरायची कीर्ती त्याच्या कानावर गेली महाराज. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. मग तुकोबरायकडे आला महाराज. देहू गावामध्ये आल्याच्या नंतर लोकाला विचारू लागला, का हो म्हटले जगद्गुरु तुकोबराय कुठे राहतात? त्यावेळेस लोकांनी उत्तर दिलं नाही महाराज. लोक म्हटले आमच्या गावात जगद्गुरु आणि तुकोबराय अशी व्यक्ती नाही म्हणले. कोणीतरी एक तुकाराम नावाचा व्यक्ती आहे म्हणजे आपला येण्यासारखा भजन करतो. म्हणजे प्रत्येकच महाराजाला गावात किंमत असते असं नाही. आणि कोणाच महाराजांना असं समजून अनिल महाराज की गावातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला मानावं. एखादा तरी रामभाऊ महाराज कोण असतो? विरोधक असतोच महाराज. त्या काळात काय तुकोबराला न मानणारे लोक होते. लोक म्हणले जा म्हणले समोरच आहे घर.
त्यावेळेस मला तो जगद्गुरु तुकोबरायाकडे गेला. तुकोबराय तुळशी वृंदावनापाशी विना घेऊन भजन करत होते आणि त्याने विचारलं का हो? म्हणले जगद्गुरु तुकोबराय तुम्हीच का? त्यावेळेस तुकोबराय म्हणले हो मीच जगद्गुरु तुकोबराय. असं नाही म्हटले, कारण मोठे माणसं बोलत असताना स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीत. आता जर आम्हाला फोन आला तारखेचा तर आम्ही फोनवर म्हणतो हो मी उत्तरेश्वर महाराजच बोलतोय. पण जगद्गुरु तुकोबराय होते. तुकोबराय म्हणले याच देहाला तुकाराम म्हणतात. काय म्हटले? या देहाला तुकाराम म्हणतात. नाव नाही सांगितलं, पदवी नाही दिली, याच देहाला तुकाराम म्हणतात. विठाला तुकोबराय म्हटले बोल काय काम आहे? तो म्हटलं काहीच नाही महाराज, मला परमार्थ करायचा आहे. ते म्हणजे परमार्थ करायचा अडचण काय? मी ऐकलंय म्हणले परमार्थ करत असताना विश्वास पाहिजे. नेमका विश्वास कोणावर ठेवायचा? त्यावेळेस तुकोबराय म्हणले या महाराष्ट्रामध्ये 5,500 कीर्तनकार आहेत तात्या. बरोबर आहे का? आले पण उशिरा आले बरं का मामा. 5,500 कीर्तनकार आहेत म्हणले, कोणावर बी ठेव. तो साधक म्हटला आताच्या कीर्तनकारात सांगू नका म्हटले. आताच्या महाराज लोकांस नेमका तुमचा कोणावर विश्वास आहे? कारण तुकोबराय हे आयऱ्या गायऱ्या विश्वास ठेवणारे नव्हते. तुकोबरायचा जीवनाचा जर विचार केला, तुकोबरायने कधी कधी देवाला मागे सारलंय, एवढा अधिकार आहे तुकोबरायचा. मग तुकोबराय कोणावर विश्वास ठेवतील का? कारण तुकोबरायचं जीवन महाराज एवढं उच्च लेवलला जीवन गेलेलं होतं. तुकोबराय म्हणतात तो साधक म्हटला महाराज तुमचं जीवन आम्ही ऐकलं, एवढ्या स्थितीपर्यंत आलेलं आहे, मग तुम्ही कोणावर विश्वास ठेवला नसेल. नेमका तुम्ही कोणावर विश्वास ठेवला? तुकोबराय म्हणजे अरे मी सांगून ठेवलंय की यारे यारे लहान थोर कोणावर विश्वास ठेवा आणि परमार्थात ये. पण ते म्हटले तुम्ही नेमका तुमचा विश्वास कोणावर आहे? तुकोबराय म्हणले मी नेमका कोणावर विश्वास ठेवलाय ते ऐकायचं असेल तर पहिलंच संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा तुकोबराय म्हणतात आमचा विश्वास कोणावर आहे ऐकायचंय का? संताचे पायी हा माझा विश्वास. तो साधक म्हटला महाराज तुम्ही बी संत आणि तुमचा विश्वास आहे संतांवर, यात काय विशेष नाही. अहो एकाच पार्टीच्या पुढाऱ्याचा त्याच पार्टीच्या पुढाऱ्या विश्वास असणं काही नवल नाही. तो साधक म्हटला महाराज राक्षसांचा विश्वास आहे का संतांवर? तुकोबराय म्हणले आमच्या संतांवर राक्षसांचा सुद्धा विश्वास आहे. एवढंच नाही वैऱ्याचा सुद्धा विश्वास संतांवर. तो साधक म्हणला असं मोगम जमणार नाही, काहीतरी पुरावा द्या. कारण कीर्तनकाराने बोलत असताना काय दिलं पाहिजे महाराज? महाराज प्रमाण दिलं पाहिजे आणि पुरावा दिला पाहिजे. जर कीर्तनकार पुरावा देत नसतील तर त्या कीर्तनकाराला काय म्हणले महाराज? ते म्हणले पुरावे. कारण संत वाङ्मयाचा काहीतरी आधार पाहिजे. तुकोबराय आम्ही तुमचेच प्रमाण ऐकलेत. आधार वाचोनी काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी, काय सांगशील कहाणी. तुकोबराय म्हणजे तुला जर पुरावा द्यायचा असेल राक्षसांचा विश्वास सुद्धा संतांवर आहे. चल म्हणले रामायणामध्ये. रामायणामध्ये महाराज काही संवाद आलेत. लक्ष्मणाचा आणि शबरीचा संवाद आहे. प्रभू रामचंद्राचा आणि शबरीचा संवाद आहे. एवढंच नाही दोघा नवरा बायकोचा संवाद आलाय. कारण सध्या आताच्या या इंटरनेट जगामध्ये माणसाचा बालाजी महाराज संवाद संपत आलाय. बोलणं संपत आले. कारण व्हॉट्सअप खेळणाऱ्या माणसापाशी बसणं म्हणजे जिवंत माड्यापाशी बसणं. तो शेजाऱ्या पादऱ्याला बोलत नाही काय नाही, त्याच्या मोबाईलमध्ये काय इचकितोय देव जाणे त्यालाच माहिती. पहिले माणसं जर घरी गेले पाहुण्या रावळ्याची तर भेटण्यासाठी गेल्याच्या नंतर पहिले माणसं बोलायचे काय काय चाललंय काय नाही, शेतीवाडी काय केलं शेतात या वर्षी, काय ऊस गेला का नाही, अशा गप्पा मारायचे. पण आता गेल्या गेल्या माणसामध्ये चार्जर आहे का? का नाकात घालायचे चार्जर? म्हणजे बोलणं बंद झाले, बोलत नाहीत. पण रामायणामध्ये दोघा नवरा बायकोचा संवाद आलाय आणि नवरा बायको संवाद झाला पाहिजे. संवाद म्हणतो वाद नाही. रामायणामध्ये दोघा नवरा बायकोचा संवाद आहे. रावण आणि मंदोदरी. बघा एक राक्षसाची बायको. ज्यावेळेस रावणाने सीता चोरून आणली त्यावेळेस मंदोदरी सांगते रावणाला तुम्ही सीता परत देऊन टाका. त्यावेळेस रावण म्हणतो का द्यायची? मंदोदरी म्हणती का द्यायची हे नाही, मला रात्री स्वप्न पडले जर तुम्ही सीता परत दिली नाही
तर तुम्ही उघड्या डोळ्यानं लंकेचा नाच बघता. कारण सीता चोरून आणली तुम्ही, जर परत दिली नाही. मला रात्री स्वप्न पडले, कारण मंदोदरीला हे मालकावर उद्या संकट येणार आहे हे आदल्या दिवशी कळत होतं. काय आप्पा, उद्या संकट येणार आहे ते मंदोदरीला आदल्या दिवशी कळत होतं. आपल्या मंदोदऱ्या सगळं वाजल्यावर म्हणतात आम्हाला माहित होतं. शे फरक आहे बघा. तुम्ही कोणती बाई मालकाचा दिवाळ निघालाच म्हणते मालक मला हे माहित होतं, मग तू सांगते कवा. पण रावणाची होती, राक्षसाची होती, पण पतिव्रता होती. 5 पतिव्रता त्याच्यात मंदोदरीचा नंबर आहे महाराज. अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी, त्याच्यामध्ये मंदोदरीचा नंबर आहे. मंदोदरी सांगते मला स्वप्न पडले. रावण म्हणला काय स्वप्न पडले सांग तरी. मंदोदरी म्हणते ऐका. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. मंदोदरी म्हणती मालक ऐका, रात्री स्वप्न पडले, त्या स्वप्नामध्ये मी वानर लंकेवरती सेतू बांधायलेत आणि सर्व वानर महाराज लंकेमध्ये आलेत. नेनो त्यांचा बळी आला, लंके भोवती वेळा दिदला. लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्णवीर. तो तुमचा सखा सहोदर निद्रा करी क्षणमास. मंदोदरी म्हणते तुमचा बलाढ्य असणारा सक्का भाऊ मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघितलाय. कारण कुंभकर्ण असा होता महाराज. रामायणामध्ये भावार्थ रामायणात असं वर्णन केलं नाथ महाराजांनी. ज्यावेळेस कुंभकर्ण जन्माला आला का, त्यावेळेस कुंभकर्णाला जसं मूल जन्माला आल्या बाया बघायला जातात ना, 300 बाया कुंभकर्णाने बघायला आल्या आल्या गिळल्या होत्या. किती एवढा बलाढ्य होता. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात वर्णन केलं. मी काही पदार्थ सांगत नाही किंवा माझ्या चुलत्यानं कोणी लिहिलेलं नाहीये. 300 बाया गिळल्या होत्या कुंभकर्णाने, एवढा बलाढ्य होता. तो कुंभकर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघितलाय. मी मंदोदरी सांगायली रावणाला. रावण म्हणला एवढंच का. मंदोदरी म्हणते एवढंच नाही का, सत्य तुझी छेदिली दस शिरे, रामया येणे रंग धीरे. लंका जाळवणी केली बुहारे, अंबरी तुरे गरजत. माझं ऐका, सीता देऊन टाका. पण रावण होता महाराज. बऱ्याच मंदोदऱ्यात महाराज अशा आपोआपल्या रावणाला सांगायच्यात मालक दारू पिणं चांगलं नाही, गांजा ओढणं चांगलं नाही, इकडे तिकडे बोंबलत हिंडणं चांगलं नाही. पण रावण ऐकतात का. होय मंदोदऱ्या हो, ऐकत नाहीत महाराज. मी म्हणतो बायको जरी असेल, जर हिताचं सांगत असेल, चांगलं सांगत असेल, आपण ऐकलं पाहिजे का नाही बायकोचं. काय म्हणणं तुमचं. बघा ते ऐकावंच लागतंय. चांगलं सांगत असेल तर बापू ऐकलंच पाहिजे. आणि जर बायको जर म्हणत असेल म्हणून सांगते वेगळं निघा आणि वेगळं बघून संसार बघा, असं जर सांगत असेल तर असं नाही ऐकलं पाहिजे. पण ती जर सांगत असेल मालक मुलं लग्नाला आलेत, मुली लग्नाला आलेत, जरा प्रपंचाकडे लक्ष द्या. काय ऐकू नये माणसाचं बायकोचं. रावण होता मला, रावणानं ऐकलं नाही. रावण म्हणला काही बोलते तू, स्वप्न पडलं कुठं काय. इथं माणसाचे जन्म गेले हरिपाटन काकडा म्हणून, अजून स्वप्नात देव आला नाही आणि तू सांगते स्वप्न पडलं. मंदोदरी म्हणती ऐका, तुम्ही जर सीता परत दिली तर सगळ्या कुळाचं कल्याण आहे हो. रावण म्हणला कुळाचं कल्याण, रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल. मंदोदरी सांगते. पण रावण चिडा महाराज. रावण म्हणला काय म्हणतेस, आता रामाला शरण जाऊ मी, आम्ही ब्रह्मदेवाचा नातूय, लोक काय म्हणतील माझी अपकीर्ती होईल. 33 कोटी देव मी बंदिस्त केले आणि तू म्हणते मला रामाला शरण जा. आणि तो राम वानरांच्या बळावर माझ्यावर युद्ध खेळायला आलाय. तो तर भेकडाय म्हणतो रावण. काय निधळा नव्हे रघुनाथ, केवळ वानरांचा आश्रय, त्याशी वंदी मी लंकानाथ, तरी जगात जगन माझी अपकीर्ती होईल जगामध्ये. महाराज रावण बायको पशी बलाढ्य सांगू लागला. महाराज गप्पा मारू लागला. प्रत्येक जण बायको पशी बसला की गप्पा सांगतो. मी असं करीन आणि मी तसं करीन आणि मी काय करीन. आमच्या गावात बी एक माणूस आप्पा, तुम्हाला माहित नाही, ते सोयाबीन कापून आला, पाय भरलेले तसे चिखलाने चुलीपशी बसला. बायको भाकरी करू लागली. पावसाळ्याचे दिवस, पाय भरलेले. बायकोला म्हणा तुला काय होईन या महाराष्ट्राचं, काय होईन या भारताचं गप्पा हाणायला. महाराज गप्पा हाणायला पण चुलीपशी बसला होता. महाराज जी जाळ आला, जे धोतर पेटलं, बायको महाराष्ट्राचं भारतात जळू द्या, ते धोतर जळाले तेवढं पाय मागे घ्या. आपल्याला एकच धोतर आहे म्हणले तेवढंच. तसं रावण सुद्धा गप्पा हाण लागला. रावण म्हणतो 33 कोटी देव माझ्याकडे पण दिसते, तू म्हणते त्याला शरण जा. कारण रावणाकडे महाराज देव बंदिस्त होते. एवढंच नाही, रावणाने प्रत्येक देवाला काम लावलं होतं. काय काय काम लावलं होतं बालाजी महाराज.
रावण म्हणतो माझ्याकडे जे देवता आहेत 33 कोटी, त्या प्रत्येक देवाला मी काम वाटून दिलं, म्हणजे एवढी सत्ता होती. सर्व जगाला भीती ज्या काळाची, यमाची, तो यम रावणाकडे पाणी भरायचा. इंद्रवारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी, विधी वायू सर्वत्र पूजे ओसरी, विदितेत करी दळण कांडणी. इथं जर भावार्थ रामायण कोणी वाचणारे असतील त्यांच्या लक्षात येईल हा विषय. प्रत्येक जण महाराज देव काम करायचं एवढंच नाही. अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे स्त्रियेशी लागून. आताच्या भाषेमध्ये परिमळ म्हणजे ब्युटी पार्लरचं सामान. बालाजी महाराज हे ब्युटी पार्लरचं सामान आणून द्यायला रावणाच्या घरी अश्विनी कुमार देवता होत्या. कारण रावणाला बायको काय एक नव्हती ना, किती होत्या? 80 सहस्त्रजा सुंदरा माझी मुख्य राणी बंदोदरी. 80 सहस्त्रजा सुंदरा कामिनी. 80,000 बायका होत्या. म्हणजे 80,000 बायकोला मग गन पावडरचे डबे, टिकल्याचे पाकिट, पण अजून काय असतंय फिरून लावली. तुम्ही काय म्हणले? फॅरन लावली म्हणली वाही. म्हणजे सगळं साहित्य आणून द्यायला रावणाच्या घरी अश्विनी कुमार देवता होत्या. पुन्हा भवाया कापाचा वस्तारा. मला अजून मिळाला ना बायका भवाया का कापेतात, त्या का बोराटी लाडका त्यात का एसटीला गुता त्यात. बघा कशा हसायल्यात, बरोबर आहे का नाही? आमची एकदा म्हणली होती, मी म्हणलं गप्प बस, लोक आपल्या कीर्तना बोलायचं पण बोलवायचे नाही कोणी. मला सांगायचं काय, अश्विनी कुमार देवता ही परिमळाचं साहित्य आणून द्यायला होती. एवढंच नाही, रावण खंडोबारा रावणाच्या दाढी कराय होते. मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दाविती दया पुढे ते चिरोकडे भुकाडी. खंडोबारा दाढी कराय होते. एवढंच नाही म्हटले, नवग्रहाची पिढा गाडी ते रावणे घातले बांधोडी, पायी घालून पिढी पायरी तळी अडकवले. ज्या नवग्रह आहेत ना त्या नवग्रहाच्या पायऱ्या केल्या रावणाने. एवढंच नाही, अरे विघ्न न राहू शके जाया पुढे तो गणेश होऊनी बापुढे, आणि गाढवाचे कळप गाडे चौकडे वळत. तसे गणपती बाप्पा गाढव वाळाय होते. मला सांगायचं काय, रावण हे मंदोदरीला सांगायलाय माझं एवढं ऐश्वर्य, तू म्हणते रामाला शरण जा. पण रावण होता महाराज, तो रावणानं मंदोदरीला एकांतात नेलं. आणि मंदोदरीला काय म्हणतो रावण, तुला वाटतंय का म्हणे मी एवढा वेळा आहे सीता चोरून आणाय. म्हणे मग तुम्ही का आणली? रावण म्हणतो रामाच्या बळापुढे मी वाळलेल्या गवताच्या काडी एवढा सुद्धा माझं सामर्थ्य नाही. पण म्हणते तुम्ही सीता चोरून का आणली? ते म्हणे तेच कारण तुला मी सांगतो, ऐक. हे तू सांगतेस मला आज नाही. आयसाची सांगे बिभीषण, आयसाची सांगे कुंभकर्ण, आयशेची सांगते बहुसाल जन रिगा शरण तुही म्हणायची. माझा बिभीषण सांगत होता भाऊ, कुंभकर्ण हे सांगायचं शरण जा शरण जा, पण मी का जात ना ऐक म्हणे. म्हणतो तरी म्हणते का तुम्ही परत देत नात? रावण म्हणतो ऐक, मी अरण्यामधून जात असताना मला नारदाची भेट झाली. सीता चोरून का आणली रावण सांगतो. अरण्यातून जात असताना मी नारदाला विचारलं की नारदा मला रामाची प्राप्ती होईल का? नारद म्हणले का होणार नाही, रामाची प्राप्ती सगळ्याच होती, पण मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यावेळेस नारदानं मला सांगितलं एकतर भजन कर नसता वैर कर. पावा वया श्री रामचरण मुख्य वैर का अनन्य भजन. रावण म्हटला भजन आपल्याच्यानं जमणार नाही म्हणला. आपला भाऊ बिभीषण काकडा करते आपलं डोकं उडते म्हणला. भजन माझ्याच्यानं जमणार नाही, हा वैर करू शकतो. मग नारद म्हणले वैर कर, पण वैर तरी काय करायचं? नारद म्हणले काय ना त्याची बायको चोरून आण. मुख्य वैराचे कारण तो करावी का दाराहरण, तुझी बायको पळून आण. मंदोदरीला रावण सांगतो म्हणून मी सीतेला चोरून आणलं. मी काय अप्पलपोट्या नाही, मला माझा एकट्याचा उद्धार करायचा असता तर ज्यावेळेस मी सीतेला आणायला गेलो कुठं पंचवटीमध्ये त्याच ठिकाणी माझा उद्धार करून घेतला असता. पंचवटी सन्मुख जाता आणि मीच पाहतो सावीत जाता, पण तसं केलं नाही मी. सकळ कुळ उद्धारणार्था आणली सीता चोरून. मग म्हणजे तुम्ही परत दिल नाही, सगळ्या कुळाचा उद्धार हो मला नारदानं सांगितलं. म्हणून तू जरी पतिव्रता असली, माझा भाऊ बिभीषण जरी होता, कुंभकर्ण होता, इंद्रजित होता, या कोणावरच माझा विश्वास नाही. फक्त माझा विश्वास एकाच माणसावर बसला, नारद वचनी विश्वास. म्हणून तुकोबरा म्हणतात राक्षसांचा सुद्धा विश्वास आमच्या संतांवर आहे. महाराज विठाला तो साधक म्हटला महाराज कळाला आम्हाला राक्षसांचा विश्वास संत वैऱ्याचा सुद्धा आहे महाराज.
अहो नारद अशी व्यक्ती महाराज, मला वाटतंय हिरण्यकश्यप असतील, रावण असेल, जरासंध असेल, हे देवाचे वैरी होते, पण देवावर यांचा विश्वास नव्हता, पण नारदावर होता. हिरण्यकश्यपून काय पण केलं की माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव कोणी नाव घेऊन येते देवाचे ब्रीद हिरण्यकश्यप, म्हणजे देवाचं नाव सुद्धा हिरण्यकश्यप घेऊ देत नव्हता. पण नारद आले की नारदाला म्हणायचं, नारदा थोडं भजन करा. माणसाचं जीवन नारदासारखं असावं महाराज, कुठं गेलं तरी मान मिळावा, कुठं गेलं तरी लोकांनी या आणि बसा म्हणावं. नसतं असं असं होऊ नये माणूस आले लोक आले बाबा पिढा, असं जीवन नसलं पाहिजे. नारदासारखं जीवन जगलं पाहिजे महाराज. नसावे ओशाळ मग मानी ती सकळ, मग मानी ती सकळ, मग मानी ती सकळ. अर्थात माणसाचं जीवन नारदासारखं पाहिजे. म्हणजे नारदावर सर्व राक्षसांचा विश्वास आहे आणि देवतेचाही विश्वास आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आमचा सुद्धा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास. बरं तुकोबाराय फक्त संतांच्या पाय विश्वास ठेवायचा का? तुकोबाराय म्हणतात विश्वास नाही ठेवला आम्ही, कायेने वाचेने सर्व भावाने आम्ही त्यांचे दास झालो, सर्व भावे दास झालो त्यांचा. तो साधक म्हटला महाराज, जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये आजकाल दास कोणाला व्हावं वाटत नाही. प्रत्येकाला काय व्हावं वाटतं? हो मालक, प्रत्येकाला मालक. अहो महिनाभरच सून नांदायला आली, तिला लगेच वाटतं मी सासू व्हावा, सासूचा अधिकार माझ्याकडे यावा. सासू होण्यासाठी आधी नांदावं लागतं, म्हणून सासू होत असतं. तसं या जगामध्ये प्रत्येकालाच मालक व्हावं वाटतंय. पण महाराज तुम्ही म्हणतात सर्व भावे दास, दास कोणालाही नको वाटतंय महाराज. कामावरला गडी सुद्धा महाराज त्याला जास्त वजन टाकलं जमत नाही, तेव्हा तो मालक हे बैल आवतन तुमचं तुम्ही बघा, करा हिशोब. दास कोणाला नको. तुम्ही म्हणतात दास झालो, कारण व्यास महर्षी सांगतात 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे. किती जण? 5 माणसं बालाजी महाराज जिवंत असून, मग एक हे पाकवाजा तुम्ही मी आणि विनेकरी, असं नाही. 5 माणसं कोणते आहे का सांगतो. तुकोबाराय म्हणतात दास झालो, पण दास होणं चांगलं नाही महाराज. जिवंतोपी मृत पंचहा व्यासेने परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवकः. 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे. बघा कोण कोण आहे का? दरिद्रो, दरिद्री माणसाचं जीवन जिवंत असून मेल्यासारखं. पैशावाल्याला कोण किंमत देते का? जगात पैसाच नसेल तुमच्याकडे तर कोणी विचारित नाही. रक्ताच्या नात्यातले माणसं सुद्धा तुम्हाला लग्नाची पत्रिका देत नाही. तुमचं जर एकदा वाजलं ना आणि त्याला कळालं ना, माणसं कुठलीच पत्रिका तुम्हाला देत नाहीत महाराज. जगामध्ये सध्या फक्त एकाच माणसाला किंमत, धनवंता लागी या जगात फक्त एकाच माणसाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अहो पैसा जर नसेल अहो तर सख्खी बायको सुद्धा नीट बोलत नाही नवऱ्याला. कोण? बायको सुद्धा. बालाजी महाराज कोरोनामध्ये काय हाल होते आपले, पाकिट बंद झाल्या, बायका नीट बोलतात काय बापू? म्हणजे आमच्याच बोलतात असं नाही, प्रत्येकाचीच बायको पैसा नसल्या नवऱ्याला नीट बोलत नाही. नाथ महाराजांच्या ओव्यात ह्याच्यावर काही. पैसा जर माणसाजवळचा गेला आणि पैसा जवळ असला तर बायका कशा बोलतात? नाथ महाराज म्हणतात त्या धनाची झाली या तुटी, स्त्री व सोनी लागे पाठी, तुमच्या नावडती गोष्टी रागे उठी फडफडोनी. आणि तीच बायको जर पैसा असेल तर नाथ महाराज म्हणतात धनवंत पुरुषाशी बाईल लवटो करी कैसी. म्हणजे सगळा खेळ कशात आहे? म्हणून माणसाने पैसा कमवला पाहिजे. आमचे महाराज लोक जरी म्हणत असले पैसा का मड्यावर मेल्यावर बांधून न्यायचाय का, पैसा का संघ येत असतो का, तरी पण या जगामध्ये देव आणि संत यांच्या नंतर वाचवणारी शक्ती तुम्हाला पैसाच आहे.
पैसा मरण चुकवत नाही, पण पैसा मरण लांबवतो. विठाला पैशाशिवाय या जगात काय चालत नाही महाराज. एका माणसानं केळी आणल्या विकत. तुम्हाला बाजार कुठला आहे? माजलगावचा. बरं, माजलगावचा बाजार. बस स्टँडवरून त्यानं एक डझन केळी घेतल्या आणि केळी घेतल्यानंतर तो विचार करू लागला केळी पिशवीत टाकायच्या आधी की बाबा आता केळी घेतल्यात, पण हे कातडं कशाला संग न्यायचं? कातडं खायला का आपण का शेळीत का? म्हणून त्याने ते कातडे चालले आणि तिथं टाकून दिले बस स्टँडला आणि फक्त केळीचे गाभे आतमध्ये टाकले. आणि एवढा हुशार होता महाराज, केळी घेतल्या बालाजी महाराज, वरून एक टरबूज घेतलं आणि ते पिशवीत टाकलं आणि निघाला ना कुठं? छोटेवाडीला. उन्हाळ्याचे दिवस महाराज, चैत्राचा मायमा, पिशवी डोक्यावर, सगळं अंगावर खाली शिकरणं झालं. घरी आला, बायकोला म्हणला बघ तुला उपवास आहे, चतुर्थी लय उपवास धरलीस म्हणले तू. महादेवाचा सोमवार धरतीस, पाठच उठून बेलं वाटते दुसऱ्याचे चोरून, तुला उपवास आहे. हो बा, सकाळी उठून काय धंदे करतात आता सध्या? महादेवाला एवढी गर्दी महाराज, काय काय गावचे महादेवाच्या पिंडी शेवाळ्या पाणी टाकू टाकू. लवकर पाठच उठायचं, शेजारणीचे फुलं चोरायचे. ती उठायच्या बिचारीने पाणी घातलेलं असतंय फुलाला, ती उठायच्या आधीच फुलं चोरून जातील महादेवाला वाती. ही पूजा महादेवाला मान्य नाही बालाजी महाराज. जर दुसऱ्याचे फुलं चोरले हो आणि नवऱ्या संग भांडणं खेळून जर महादेवाला पाणी व्हायला गेली, तुकोबर आहे म्हणतात, तिने ते पाणी व्हायले नाही, तिने ते फुलं व्हायले नाही, महादेवाच्या पिंडीवर दगड टाकलेत. ये तितैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासिरी, मंत्र पुष्प देवासिरी, मंत्र पुष्प देवासिरी. नाथ महाराज म्हणतात आपला मुद्दा होता, केळी घेऊन आला घरी. बायकोला म्हणला तुला उपवास आहे. बायको म्हणली याचे कातडे कुठे आहेत? ते मला कातडे का खात असतात का? दिले बस स्टँडला टाकून. ते म्हणली कातडे खात नसतात, पण केळी घरापर्यंत सुखरूप येण्यासाठी कातडे आणावं लागतात. तसं पैसा मेल्या बांधून नेत नसतात, पण पैसा मरेपर्यंत लागत असतो, म्हणून पैसा कमवायचा असतो. विठाला दरिद्रो व्याधितो, दरिद्री दरिद्री माणसा जीवन जिवंत असून मेल्यासारखं आहे. आता याच्यामध्ये बी काय प्रश्न आहेत? नेमकं दरिद्री म्हणायचं कोणाला? आपल्या सामान्य व्यवहारामध्ये व्याख्या, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काय म्हणतात? दादा, पैसा नसल्या माणसं काय म्हणतात? दरिद्री माणूस आहे. होय बंडू साहेब, दरिद्री. पण नाथ महाराज म्हणतात ज्याच्याकडे पैसा नाही तो नाही दरिद्री. नाथ महाराजाला विचारलं, नाथ महाराज तुमच्या दृष्टीने दरिद्री कोण? कारण व्यावहारिक दृष्टी माणसं पैसा नसला, धन नसलं की माणसं त्याला दरिद्री म्हणतात. पण नाथ महाराज म्हणतात खरा दरिद्री तोय ज्याच्याकडे कोटी रुपये काय कोटी रुपयाची इस्टेट आहे, पण त्याचं मन समाधानी नाही, सर्वात दरिद्री तू. ऐका दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्री जाण या नाव. नाथ महाराज म्हणतात परम दरिद्री जाण, ज्याचं मन समाधान. महाराज किती काय कायला मिळू द्या, पण सदा त्याची वरड आहेच. त्याला आमच्याकडे सदा इवळे म्हणतात. सोयाबीन जरी एकरी त्याला 40 कट्टे झाले तरी म्हणतो नाही नाही, गेल्या वर्षी 45 झाली. ऊस जरी एकरी 60 टन झाला तर नाही म्हणतो या वर्षी कमीच झाला. म्हणजे याला सदा इवळे. संसारात किती मिळालं तरी याचं कधी समाधान होत नाही. सर्वात दरिद्री हे. दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. दुसरा सांगितला दरिद्रो व्याधितो, रोगग्रस्त जीवन, नेहमी आजारी पडणारा माणूस जिवंत असून. त्याला जर विचारलं तो म्हणतो महाराज आता मेलेलं बरं, पण ही अवस्था भोगवत नाही. मरण भले परी काय अवकाळायची, मरण भले परी काय अवकाळायची, संसाराचा धाक निरंतर आभासी, मरण भले परी काय अवकाळायची, मरण भले परी काय अवकाळायची. म्हणजे आजारी पडलेला माणूस काय हलवत आहेत गुडघे दुखायला, विचार आमच्या गणेशला त्याला कसे बेजार आहेत पायानं. बंडू साहेब, आजारी माणसाला झोपच लागत नाही महाराज. 2 माणसाला झोप लागत नाही बालाजी महाराज. कोणाला? 2 माणसाला झोप लागत नाही. ज्याचं दुखतं एक त्याला एक झोप लागत नाही, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप. मग आता कोणाला कशात नंबर आहे कोणी ते तपासून घ्या. आजारी माणसाला झोप लागत नाही महाराज. तू बाजाव झोपतो पण काय नाही. खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळी,
असून मेल्यासारखा आहे. आणि दुसरा आहे रोगग्रस्त. आता तिसरा सांगितला दरिद्रो व्याधितो मूर्ख माणूस जिवंत असून मेल्यासारखा, त्याला कुठंच मान नसतो. तुम्ही म्हणता मूर्ख माणूस, पण मूर्खाचं लक्षण काय? 2च मिनिटात सांगतो मूर्ख कोणाला म्हणतात, ऐका. मूर्खस्य पंचचिन्हानी, मूर्खाची 5 लक्षणं सांगितलेत. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादर. म्हणजे अतिरागीट हा सुद्धा मूर्खाच्या यादीत आहे. क्रोधस्य दृढवादस्य म्हणजे स्वतःच म्हणणं खरं करणारा हा सुद्धा मूर्खाच्या यादीत आहे. दुसऱ्याला टोचून बोलणारा, दुसऱ्याला वाईट बोलणारा हे सुद्धा मूर्खाच्या यादीत आहेत. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादर. म्हणजे टोचून बोलणं सुद्धा हे मूर्खाच्या यादीत आहे. हे महिला मंडळीकडले असते, लेकी बोले आणि बोलताना ह्या हिशोबानं बोलत नाही. मला अहो एकाच सुनानं सासूला एक ताट भरून आणून दिलं जेवणाचं सकाळी सकाळी. आता लेकरवाळी सून होती, त्याच्याकडून भाजीत मीठ टाकायचं विसरली. मग आता डंगरीनं गप जेवण मीठ कमी होतं. पण शेजारी नातो अभ्यास करत होता. म्हणे बाळू काय करतोस रे? बाळू म्हणला अगं आजी अभ्यास करतो. अरे पण अभ्यास करतो कशा करता? अगं आजी मला मी 12वीला आहे, चांगले टक्के पडतील, मार्क मिळतील, मला पुढं नंबर लागेल, कुठं मोठं शिकल्या पुन्हा नोकरी लागेल, नोकरी लागले पैसे येते. म्हातारे म्हणली पैसे येते का? मग पहिला पगार येईन म्हणते. आजी म्हणली पहिला पगार आला त्यातली 100ची नोट घे आणि तुझ्या मायच्या हातात देईन, तिला म्हणा मिठाचा पुडा आण. मी बघा किती लांबून चक्कर. काय म्हणली? मिठाचा पुडा. डायरेक्ट म्हणली असे सुनबाई भाजीत मीठ कमी, तर जमत नव्हतं का? गाव गाव घराघरात ह्याच्यामुळे जमत नाही. मला टोचून बोलल्या की खेळ इचकाला म्हणायचं विठाला. काय काम नसतं म्हाताऱ्याला, फक्त घरातली सून म्हणती आत्याबाई शाळेची गाडी दारात आले, मी पोराचा डबा भरते, तोपर्यंत तुम्ही मुलाची सॉक्स बुट गळ्यातली ते काय टाय असते जोत अडकायचे ते द्या तुम्ही सापडून. पण म्हातारी म्हणते नाही नाही, त्या टायमात म्हातारी तुळशी लेडे घालती. आता शाळेची गाडी आली दारात, हॉर्न वाजवायली, मग त्या सुनाला मदत करू लागली पाहिजे ना. तितक्या टायमात तुळशी लेडे घालली. आता पोरग शाळेत गेला, तुळस अंगा घेऊन झोपणं काय करा दिवसभर. पण नाही, सून म्हणती मला चपात्या करू लागा, पण सुनाला चपात्या करू लागणार नाही. शेजारणीकडे जाईन, शेजारीला उंडे मळूच देईन का पाहणीन, पण ही करणार नाही. आणि तिच्यापाशी घराने करते. सासवायचे जर घराने शेजारने पशी जर केले तर ऐका काय परिणाम होतो. पुढच्या जन्मामध्ये मांजर व्हावं लागतं. सुनाचं जर घरानं शेजारणीकडे केलं. बरं घरानं बी काय तुम्ही काय सामान्य माणसापाशी करीत नाहीत. तिची सासू बी अशी असते महाराज, तिच्या धाकाने 4 सुना निरीत उड्या हाणल्या होत्या, तिच्यापाशी घरानं सांगाय गेली. मला सांगायचं काय, टोचून बोलणं सुद्धा मूर्खाची यादीत आहे. पण मूर्ख माणूस जिवंत असून मेल्यासारखा. दरिद्र व्याधितो मूर्ख प्रवासी, नित्य प्रवास करणारा हा सुद्धा मूर्ख जिवंत असून मेल्यासारखा. आणि तिसरा 5वा आहे नित्य सेवक. हा आपल्या अभंगाचा मुद्दा इथं आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही सर्व भावाने दास झालो, पण तुकोबराय म्हणतात दास हा जिवंत असून जरी मेल्यासारखा असेल तरी पण आम्ही दास संसारातला दास नाही सांगितला, हा दास आहे परमार्थातला. कारण परमार्थिक जर दास्य तो केलं तर नक्कीच महाराज त्याला भगवत प्राप्ती होते आणि देवाचा दर्जा मिळतो. परमार्थातला दास हा कधीतरी मालक होतो, पण संसारातला दास कायम दासच राहतो. अहो किती मालकाच्या घरी गाड्याने इमानदारीने काम करू द्या, 12 वर्ष राहू द्या, कधी त्या मालकाला वाटते का गडी कधीतरी मालक झाला पाहिजे? कधीच वाटत नाही. कायम वाटतंय यानं आपल्यात काम केलं पाहिजे, याच्या पोरानं आपल्यातच काम केलं पाहिजे, कायम आपल्याच घरी येणं पाणी भरलं पाहिजे. संसारातला दास कायम दासच राहतो, पण परमार्थाचा दास कधीतरी मालक होतो. मला अहो नामदेव रायने देवाचं घरचं दास्यत्व केलं, पण नामदेव रायला दर्जा मिळाला, देवाचं पद मिळालं नामदेव रायला. महाराज तुझं आईसा कोणी उदाराची राशी, आपुलेची पद देशी दासा, देशी दासा आपुलेची पद देशी दासा. नामदेव महाराजांना देवाचं दास्यत्व स्वीकारलं तर देवानं स्वतःचं पद दिलं. जनाबाईनं नामदेव महाराजांचं दास्यत्व स्वीकारलं, कारण नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसं होते. किती? 14. आणि 14च्या 14 माणसं महाराज भजन करत होते. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. 14 माणसं भजन करायचे महाराज. आणि 14ची यादी दिली जनाबाईनं. राजाई गोनाई दोघी कमी ठेवा, सासू सुना दामा नाम दाना बापने. 14 माणसाची यादी. जनाबाई म्हणतात ऐका, राजाई गोनाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बापलेक. किती झाले? मी 14 सांगतो, गंगा मसलेकर मोजा.
राजाई गोनाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बापलेक किती ते म्हणते तुम्हाला कशाला आणलं इथं असं होऊ शकतं काय सोळंकीत महाराज बोलायला काय किती झाले 4 झाले राजाईन गोनाई ह्या दोघी जणी आणि नामदेव महाराज आणि दामू शेट्टी किती झाले 4 आता ऐका पुढं नारा विठ्ठा गोंदा माता हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी हे 4 आणि हे 4 नारा विठ्ठा गोंदा आणि माता किती झाले बालाजी महाराज 8 झाले आता पुढे ऐका राजाई गोनाई दोघी 4 सुना आहेत 4 सुना पायी नामयाच्या लाडाई गोडाई येसाई साखराई त्याचे नाव आहेत बघा ह्या झाल्या 4 किती झाले आता 12 आऊबाई ती लेकी लिंबाई ती बहिणी किती झाले 14 माणसाने 15व्या दासी जनाबाई या जनाबाईने या 14 माणसाचं काम करायचं घरात अर्थात नामदेव महाराजांच्या घरी दास्यत्व स्वीकारलं तर महाराज देवा बरोबर नाही देवाला भांडण्याचा अधिकार यांना प्राप्त झाला जनाबाई जर देवाला भांडायला तर देव गप्प बसायचा महाराज जनाबाईने देवाचा सगळा 7-12 काढला एका अभंगात महाराज धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार या अभंगामध्ये देवाचा 7-12 काढा देवाचा काय काय केलंस कोणाकोणाचं वाटोळ केलंस पुण्यवंत पाताळ लोकिनारा दरिद्र तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार याच्या करता तुकोबरा म्हणतात संतांचा दास व्हायचं सर्व भावे दास झालो त्यांचा पण महाराज जर आम्ही संतांचा दास झालो तर आमच्या जीवनात फायदा काय तेजी माझ्या महाराज पकवाज वाजवणं म्हणजे साधी गोष्ट ना जीवाचं रान करावं लागतं लोक म्हणजे त्याला काय पकवाज बदलायले तू ये नाही तर कळत तुला तो पोरगा आळंदीला टाकला तर महाराजाला हाणून आला माघारी तू म्हणतो पकवाज बडवावा लागतो बरोबर आहे का अहो कुठलीही साधना करत असताना त्यासाठी कष्ट आहेत एक आळंदीला मुलगा टाकला होतो एका गुरुजीकडे टाकला गायन शिकायला महाराज 15 वर्ष राहिला त्याला तर काय गायन आलं नाही पण गुरुजी विसरले गायन त्याला शिकवण्यात नादा असे काय काय आनंदीला आले ही कला म्हणजे पकवाजाची कला सोपी नाही तात्या आता त्याला माहिती आहे आता आपल्या देवस्थानमध्ये माणिक महाराज आपले क्लास घेतात किती लहान लहान मुलं प्रॅक्टिस करतात
मृदंगाची कला ही सकाळी पाठ उठून प्रॅक्टिस करावी लागते. आमच्या नागेश महाराज सकाळी फोन केला तर ते रियाज करीत होते. मला सांगायचं का, कुठलंच महाराज सहजासहजी कोणालाच मिळत नाही काहीच. या जगामध्ये फुकट कोणालाच काही मिळत नाही. माणसं म्हणते ना फुकट बापाची पेंट. संसार असू द्या ना परमार्थ असू द्या, फुकट काहीच मिळत नाही. आणि मी तर म्हणतो फुकट कोणालाच काय मिळू नये, कारण फुकट मिळाल्यावर किंमत नसते. जेवढं कष्टाने महाराज मिळून, अहो मुलाला जर बापाने सहजच काढून 5,000चं बंडल दिलं खर्चायला तर मुलगा दिवसभरात खलास करून येतो. पण त्यानं जर एक महिनाभर जर रोजाने काम करून 2-2.5 हजार कमवले, त्याला तो जर गेला माजलगावला तर मग खर्च त्यांना विचार करतो. कारण का स्वतः कष्टाने कमवलेत ना त्याची किंमत आहे, बापानं दिले त्याची किंमत नाही ना. म्हणून कष्टानं मिळालं त्याची किंमत असते कधी. म्हणून या जगात आई तर कोणालाच काय मिळू नये. कष्ट केलं पाहिजे. परमार्थ जरी असला आणि संसार जरी असला त्याच्यामध्ये कष्ट आहे महाराज. ह्याच्यात तो वाया जात नाही. परमार्थ तुम्ही थोडा करा महाराज, वायाला जात नाही. ज्ञानोबा म्हणतात येत थोडे पुरे कोड मनीचे. म्हणजे इथं थोडं जरी केलं तरी मिळते. अहो गुरुवारी बंकट स्वामी म्हणायचे परमार्थात आला आणि एकदाच हरिपाठ म्हटला आणि मेला, तो बैल जरी झाला आणि पुढच्या जन्मात कुत्रा जरी झाला, बैल जरी झाला तरी तो ज्ञानोबा तुकोबराच्या पालखीच्या रथाचा होईल. कुत्रा जरी झाला तरी तो देवाच्या दारातला होईल. म्हणजे इथलं काहीच व्हायला जात नाही. विठाला तुकोबरा म्हणतात संतांचा विश्वास ठेवायचा, संतांवर काय वाचा म्हणून त्यांचं दास व्हायचं. कशा करता? कारण जगामध्ये तुकोबरा म्हणतात आम्ही विचार केला. विचार म्हणजे सगळ्या जगाचं निरीक्षण केलं, पाहुण्या रावळ्याचं बघितलं, गावातल्या लोकांचं बघितलं, पण जीवनात खरं हित करणारे फक्त एकमेव या पृथ्वी तलावर ते म्हणजे संत. त्याची माझे हित करते सकळ. चकार वापरलाय त्याची. चकार काय करतो महाराज? इतरांची व्यावृत्ती करतो. आता उदाहरणार्थ आम्ही कधीतरी इथून गेलो ह्या फाट्याहून बापू, आणि बापूला जर फोन केला, बापू इकडे इकडे कार्यक्रमाला चालू तर आम्ही 4-5 जण जेवायला येणार आहेत बरं का. बापू म्हटले बरोबर या तुम्ही सगळेजण जेवायला या. पण बापूचा परत फोन आला, म्हणले उतरेश्वर महाराज जेवायला फक्त तुम्हीच या, तुम्हीच या. म्हणजे 4 जणाला गाथंडी बसली ना. चकार काय करतो? चौघाला मारतो ना. चकार इतरांची व्यावृत्ती करतो. मग तुकोबरा ज्या अर्थी म्हणतात इथं फक्त संतच आमचं कल्याण करतात, संत जीवाचं हित करतात. त्या आले योग्य प्रमाण दिलं. संत इथं आले कशा करता आले म्हटले? शोधोनिया आले संत. जगाचं हित कशात आहे याचा विचार केला आणि ते इथं आले. हिताहित जगाचे. तुम्ही म्हणता ना महाराज संतच हित करतात का? तुकोबरा म्हणले संत नाही, संतच हित करतात. म्हणजे आमचे मायबाप मुलाला जन्म देतात, शिकवतात, सांभाळतात. हित नाही झालं जननी जनका.
मायबाप हित करतात म्हणले, पण खरं हित त्यांना माहित नाही. हित नाही ठावे जननी जनका. आई वडील जन्म देतील, शिकवतील, पण पारमार्थिक हित आई वडिलांना माहित नसतं महाराज. मुलाविषयीचा कळवळ आई वडिलांना आहे. एखादा मुलगा जर आजारी पडला तर आईला त्याच्याविषयी तळमळ आहे, पण त्या दुखण्यातून आई बरी करू शकत नाही. ते डॉक्टरकडेच न्यावं लागते. तिथं मी गेल्यानंतर डॉक्टरला हित कळतंय, पण त्या डॉक्टरला त्याच्याविषयी तळमळ नसते. पण संत जीवन असे महाराज, त्यांना हितही कळतंय आणि हिताविषयीची तळमळ सुद्धा असते. म्हणून हाय शिकावा याची जाती, हाय शिकावा याची जाती, हाय शिकावा याची जाती, हाय शिकावा याची लय बी जास्त प्रमाण झालंय. बापू काय द्यायचं ना बरं का जाताना. हो, नुसतं गुळावत भागावं लागेल मग. हो, सगळंच माफत झालं पाहिजे. हो, संतांना तळमळ आहे महाराज. अशी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती. महाराज, या संसार रूपी सागरातून फक्त आपल्याला देव आणि संत सोडू शकतात. म्हणून त्याची माझे हित. मला सांगा, साधं व्यवहारातलं बालाजी महाराज लग्न जमवा किती जण असतात? तुमचे किती जण होते? ते 5-6 जण होते. लग्न जमवायला 500 माणसं असतात. उदाहरणार्थ लग्न करून द्यायला किती असतात आप्पा? 1500 असतात. म्हणजे लग्न जमवायला 400-500, लग्न करून द्यायला 1500 लग्न लावायला. पण तीच बायको ज्यावेळेस नवऱ्याला शिवाय देते, भांडण लागते, तर सोडवाय किती जण येतात? किती जण येतात? त्याला जर म्हणलं ते काय तुमच्या घरानं हे आमच्या गळ्यात टाकले, ते भांडण सुरू, ते म्हणजे महाराज भांड्याला भांडण लागतच असते. म्हणजे साधं संसारातलं जर आपल्याला ह्याच्यातून सोडू शकत ना त्या भांडणातून, तर अंतकाळाच्या वेळेस महाराज हे तर कधी येतील कामाला. म्हणून तुकोबराय म्हणतात, खरं हित करणारे आपले संत तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे. भावार्थ झालेला आहे. एकदा भगवंताचं नामस्मरण करू, अर्थात आडत असं घेऊ आणि नंतर राहिलेला चरणाचा अर्थ बघू आपण. विठो माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. तुकोबराय म्हणतात, खरं हित फक्त संत करतात. म्हणतात नेमकं हित म्हणजे काय करतात? तुकोबराय म्हणतात, जेणेकरून जीवावर भगवंताची कृपा होईल, जीवाला भगवंताची भेट होईल, जेणेकरून जेने हा गोपाळ कृपा करे, अर्थात देवाची भेट घालून देणं हे संतांचं काम असतं. आणि संतांनी एकदा काम जर हातात घेतलं, तिथं देवान जरी अडवलं तरी महाराज संत पूर्णच करतात. धरितीच्या संत, धरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीला लाळा त्यांचा. संत जर बोलले तरी देवाला खरं करावं लागतं. एक प्रसंग आहे महाराज, नाथ महाराजांचे वंशज भावनदास महाराज हे महिन्याला पंढरपूरला जायचे वारीला, आणि एका सावकाराच्या घरी मुक्काम असतात त्यांचा. 10-12 वर्ष झाले जात होते, पण त्या सावकाराचा चेहरा नेहमी पडलेला असायचा. मग एक दिवशी भावनदास महाराजांनी विचारलं, का म्हटले सावकार, घरामध्ये सगळे गाडी बंगला हे सगळे, म्हणजे पण तुमचा चेहरा का नेहमी पडलेला असतो आम्ही आलात की? त्या सावकारानं कारण सांगितलं. सावकार म्हटले, 10-12 वर्ष झालं म्हटले लग्नाला, पण घरामध्ये मूलबाळ नाही. पण भावनदास महाराज काय म्हटले? भावनदास महाराज एकच शब्द म्हटले, होईन की म्हणले, त्यात काय एवढं? काय म्हटले?
होईल की त्यात काय एवढं. आणि भानदास महाराज वारीला निघून गेले. वाऱ्या निघून गेल्यानंतर महाराज जगाचा मालक भानदास महाराज गेले की खाली मान घालायचा. पण त्या वारीला कोणत्या ज्या वारीला ना भानदास महाराजांनी त्या सावकाराला शब्द दिला का होईल की, त्या वारीला गेल्यानंतर देवानं महाराज टाईट मान केली. देव म्हटला मालकाचं कसं का आज मान टाईट झाली म्हटले. विचारलं भानदास महाराज कसं काय म्हणले देवा आज मान टाईट. एरवी मी आलो की मान खाली घालायचे. देव म्हणतात माझं मानेवरलं वजन थोडं आज कमी झालं. म्हणजे तुमच्या भक्तीचं ऋण तुमच्या पिढ्याने पिढ्या साधनेचं ऋण होतं माझ्यावर. म्हणजे ऋण कमी झालं. असं काय मागितलं आम्ही तुमच्याकडं. भानदास महाराज म्हटले असं काय मागितलं. त्यास देव म्हटला तुम्ही नाही मागितलं. म्हणजे तुम्ही मुक्कामाला कोणाच्यात थांबता वारीला येताना. भानदास महाराज म्हणजे ते अमुक अमुक सावकार आहे. म्हणजे येत असताना त्या सावकाराला काय म्हटलात. भानदास महाराज म्हणजे काय नाही त्यानं सांगितलं बाबा घरात मूल बाळणार. मी एवढंच म्हटलं की होईन की त्यात काय. भानदास महाराज म्हणले त्या सावकाराच्या प्रारब्धामध्ये या जन्मात लेकरू बाळच नव्हतं. पण तुम्ही शब्द दिलाय काय होईल की, म्हणून मला ते आता पूर्ण करावं लागेल. जर ते पूर्ण नाही झालं तर उद्या तुम्ही सावकार म्हणणार संत खोटं बोलता. त्या सावकाराला देवानं मूलबाळ दिलं. म्हणजे संत बोलले तर देवाला खरं करावं लागलं. धरी ते ज्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लाळा त्यांचा. पण संसारिक हित सुद्धा महाराज संत करतात आणि पारमार्थिक हित सुद्धा संत करतात. जेने हा गोपाळ कृपा करी. संत आणखीन काय करतात भागरिया मज. संसारात परमार्थात साधक जर भागला शिनला तर संत त्याला धीर देतात. संसारामध्ये धीर कोण देत नसते. संसारातल्या माणसामध्ये तुमचा गाडा तुम्ही वाढायचा. कोणी कोणाला धीर देत नसतं. पण परमार्थात तसं नाही. महाराज साधक थकला भागला तर त्याला धीर देणारे माणसं असतात. भागलिया मज वाहतील कडिये त्यांची याने जोडे सर्व सुख. फक्त आपण एकच काम करायचं. तू कामने
नेहा गोपाळ कृपा करी से नेहा गोपाळ 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 कृपा